प्रशासकीय कामकाजावर आणि नागरिकांच्या तक्रारीवर प्रशासन कसे उत्तर देतं? खालच्या अधिकारीची तक्रार वरच्या अधिकारीकडे केल्यानंतर ते अधिकारी कशा प्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि पाठीशी घालतात? हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला प्रशासकीय कामकाज कसे चालतं, नागरिकांच्या तक्रारी कशा सोडवल्या जातात हे समजेल. हा व्हिडिओ कोणत्या व्यक्तीविरोधात नसून जनजागृतीसाठी मी बनवत आहे. कारण की नागरिकांचा वेळ हा फार महत्त्वाचा असतो. कारण अनेक सामान्य नागरिक वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करून विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवत असतो आणि चुकीच्या प्राधिकरणाकडे आणि अशा अधिकाऱ्यांकडे न्यायाची अपेक्षा ठेवून वर्षानुवर्षे कार्यालयाच्या चक्रा मारू नये. म्हणून हा अनुभव मी तुमच्या समोर ठेवत आहे. माझे प्रकरण चालू आहे 2021 पासून पारोळा तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. तिथले तहसीलदार आहेत उल्हासजी देवरे साहेब. आमचा लढा हा अनेक वर्षापासून आहे. आज 2026 चालू झाले. आम्ही 2021 ला प्रकरण दाखल केले होते. अजूनही आमचं प्रकरण प्रलंबित आहे. विशेष म्हणजे प्राणसाहेब एरंडोल यांनी आदेश केला होता नामदेव वामन मराठे आणि दिनकर वामन मराठे यांचे कायदेशीररित्या कुळ आहेत आणि यांचे नावं लावण्यात यावे असा 2 एप्रिल 2024 मध्ये प्राणसाहेबांनी पारोळा तहसील कार्यालय येथे प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवले होते. ते प्रकरण तहसील कार्यालयात आल्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर पहिली सुनवाई घेण्यात आली. तीही आम्ही प्रत्यक्षात कार्यालयात चौकशी केल्यानंतर आम्हाला सुनवाईची तारीख देण्यात आली. म्हणजे फेर चौकशीसाठी आलेल्या प्रकरणाची दखल ही आम्ही प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यानंतर चौकशी केल्यानंतरच आम्हाला पुढील तारीख देण्यात आली. म्हणजे नोटीस बजावण्याचा कुठेही उल्लेख नाही. मी माहिती अधिकारात माहिती मागवली की नामदेव वामन मराठे किंवा इतर पक्षकारांना तुम्ही कशा प्रकारे नोटीस बजावली त्याचा सेवा अहवाल मला देण्यात यावा. परंतु कुठल्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आली नाही. मी माहिती अधिकारात जे कागद मागवले ते तुमच्या समोर दाखवत आहे. हे बघून घ्या, तुम्ही बघू शकता. तब्बल 6 महिन्यानंतर पहिली सुनावणी घेण्यात येते. त्यानंतर पुढील सुनावणी तोंडी कळवण्यात येते. परंतु अनेक सुनावण्यांच्या तारखा ह्या पुढे ढकलण्यात आल्या आणि त्या पुढे ढकलण्यात आलेल्या तारखांची माहिती आम्हाला मिळाली नाही. संपूर्ण पत्ता तिथे उपलब्ध असताना त्यांनी आम्हाला एकही नोटीस पाठवली नाही किंवा आमचा मोबाईल नंबरही असताना पुढे तारखा ढकलल्या गेल्याची सूचना आम्हाला देण्यात येत नाही. कुठलीही नोटीस देण्यात येत नाही. जेव्हा SDO साहेबांनी तहसीलदार पारोळे यांना स्पष्ट निर्देश दिले की प्रतिवादी यांना नोटीस बजावण्यात यावी आणि त्यांचेही म्हणणे ऐकण्यात यावे. आता आपल्याला वाटेल की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिला म्हणजे आता खालच्या स्तरावर काम लगेच चालू होईल, पण तसे झाले नाही. SDO आदेश 2 एप्रिल 2024 मध्ये आणि पहिली सुनाई ऑक्टोबर 2024 मध्ये, म्हणजे तब्बल 6 महिन्यांचा कालावधी. म्हणजे ज्यावेळेस शासन आपल्याला नियम सांगतं कुठल्याही नोटीस विरोधात किंवा फेरफार विरोधात 90 दिवसाच्या आत आपण त्यावर आक्षेप घेण्याची कालमर्यादा असते. म्हणजे जर आपल्याला 90 दिवसाची आक्षेप घेण्यासाठी कालमर्यादा आहे तर ह्या अधिकाऱ्यांना कुठली कालमर्यादा नाही का, कुठल्याही प्रकारात नोटीस कधी बजवायची आणि प्रकरण किती वेळात निकाली लावण्यात यावे अशी कुठलीही कालमर्यादा नाही का. असे अनेक शासन निर्णय आहेत, नियम आहेत की 12 आठवड्यात निर्णय लावण्यात यावा. परंतु अधिकारी ह्या निर्णयांना केराची टोपली दाखवतात. आदेश मानला जात नाही. मित्रांनो, SDO साहेबांच्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी जर 6 महिने लागत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडे ठेवायची? आणखी एक गोष्ट, सुनावणी तारखांची स्पष्ट अधिकृत माहिती मिळत नव्हती. पत्र नाही, स्पष्ट सूचना नाही. अनेक वेळा कार्यालयात प्रत्यक्ष गेल्यावरतीच तारीख समजायची. म्हणजे मालेगाव ते पारोळा हे 90 किलोमीटर अंतर, फक्त तारीख विचारण्यासाठी तेथे जावे लागायचे. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. हा नैसर्गिक न्याय तत्वांचा भंग आहे. मी ज्यावेळी RTI टाकून त्याची माहिती मागवली की नामदेव वामन मराठे यांना तुम्ही कशा प्रकारे नोटीस बजावल्या, त्याचा सेवा अहवाल, त्याची साक्षांकित प्रती देण्यात यावे, त्या उत्तरामध्ये मला स्पष्टपणे दिसून आले की प्राणसाहेबांच्या आदेशानंतर यांनी 6 महिन्यानंतर पहिली सुनवाई घेतली. ते पण प्रत्यक्ष कार्यालयात हजर झाल्यानंतर ती तारीख देण्यात आली. त्याच्यानंतर अनेक तारखांमध्ये तफावत दिसून आली. पुढची तारीख देण्यात आली, त्या तारखेला सुनवाई घेतली नाही, तर कुठलीही सूचना न करता पुढची तारीख घेण्यात आली. म्हणजे हा नागरिकांची ही एक प्रकारे छळवणूकच आहे. नोटीस न बजावणे ही शिस्तभंगाची कारवाई आहे आणि अशा अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई व्हायलाच पाहिजे. मी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. आपले सरकार पोर्टलवर मी ग्रीव्हन्स टाकली होती. आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, मी ज्यावेळेस आपले सरकार पोर्टलवर ग्रीव्हन्स टाकली, मी हीच तक्रार तिथे टाकली. आम्हाला नोटीस बजावण्यात आली नाही, प्रकरणाला विलंब होत आहे, नैसर्गिक न्याय तत्वांचा भंग होत आहे. हे बघा, माझं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, निकाल जो लागेल तो लागेल. परंतु अशा प्रकरणामध्ये विनाकारण नोटीस न बजावणे, विनाकारण विलंब होणे ही फार गंभीर बाब आहे. मी ही तक्रार ज्यावेळेस ऑनलाईन ग्रीव्हन्समध्ये केली, ती तक्रार बघा काय आहे. मी केलेली तक्रार आणि त्यांनी मला दिलेले उत्तर ही स्पष्टपणे तुम्ही बघू शकता. मी तक्रार नोटीसीबाबत केली होती की वैध नोटीस बजावण्यात येत नाही, विनाकारण प्रकरणास विलंब होतो, ज्येष्ठ नागरिकाचे प्रकरण आहे आणि वेळेत निर्णय देण्याची मागणी केली होती. मी केलेली ऑनलाईन ग्रीव्हन्स आणि माझे तक्रारीतले मुद्दे बघा आणि यांनी मला त्या तक्रारीच्या मुद्द्यांच्या आधारित हे उत्तर दिलेले बघा. तहसीलदार पारोळा तथा कार्यकारी दंडाधिकारी पारोळा यांचे कार्यालय, प्रति श्री प्रमोद पवार, आपले सरकार पोर्टलवर तक्रारीबाबत माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील पत्र क्रमांक कुळ कायदा
टपाल असं तसं. परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, माझी तक्रार किती तारखेची आहे आणि ह्या जिल्हाधिकारी जळगाव यांच्या पत्राचा संदर्भ बघा किती तारखेचा आहे. माझी तक्रार आत्ताची आहे 2026ची आणि यांनी संदर्भ कोणत्या तारखेचा घेतलेला आहे 24/8/2022. आता बघा मित्रांनो, हे जर असे लेटर देत असेल, याच्यात गंभीर चुका करत असेल तर हे निर्णय देताना किती गंभीर चुका करत असतील. म्हणजे नागरिकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आपण यांच्याकडून ठेवू शकतो का. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की आपण नमूद केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने इकडील कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारी अपील अर्जावर सुनावणी निश्चित करण्यात येते. तसेच बाजू मांडण्याची संपूर्ण संधी देण्यात येते. तदनंतर वकिलांनी मांडलेल्या युक्तिवादानुसार मुदतीत आदेश पारित करण्यात येतात. तसेच सदर आदेश हा eqj.court अपलोड केले जातात. हे सर्वसाधारण उत्तर आणि 2022चं कोणता तरी संदर्भ असेल त्याला जे अनुसरून एक सरळ उत्तर जे असेल तेच कॉपी पेस्ट करून मला हे उत्तर देण्यात आले. मित्रांनो, इथे गंभीर प्रश्न असा निर्माण होतो की हे जर माझं प्रकरण न वाचता निश्चित साधारण उत्तर देत असेल, अशा तक्रारी जर निश्चित एक पानाच्या तक्रारीसुद्धा यांना वाचायला वेळ नसेल तर माझे प्रकरण एवढ्या वर्षापासून प्रलंबित आहे ते प्रकरण वाचायला यांच्याकडे वेळ मिळत असेल का. माझी तक्रार आत्ताची 2026ची आणि यांनी पत्र क्रमांक 24/8/2022चा घेतला. आता मला सांगा, माझी तक्रार करण्याच्या अगोदरच 4 वर्षापूर्वीच जिल्हाधिकारी साहेबांनी यांना लेटर पाठवले होते का. म्हणजे तक्रार येण्याच्या अगोदरच हे असं कसं काय शक्य आहे. अशा गंभीर त्रुटी आणि अशा गंभीर चुका करून ठेवतात ह्या कागदपत्रांवरती. अशा तर नागरिकांच्या सातबाऱ्यावरती फेरफारवरती काय चुका करून ठेवत असतील. या झालेल्या चुकांचा मानसिक त्रास हा शेतकऱ्यांना होतो. यांनी फक्त जुनी फाईल उघडली, कॉपी पेस्ट केली आणि सरळ मला हे उत्तर व्हॉट्सअपनी पाठवून दिले आणि पोर्टलवर रिमार्क करून दिला की तक्रार सॉल्व्ह झाली, क्लोज झाली. पण मित्रांनो, मी इथेच थांबणार नाही. माझ्या तक्रारीचे निवारण झाले का, मला न्याय मिळाला का, माझी तक्रार काय याची चौकशी झाली का, नाही.